आई जात नाही का मावशीच्या घरी? मावशीनं बोलावलाय तर चालले जा ना, दोघी जणी वाट पाहत असन. जाईन ना बबिता, जाईन ना चंद्रकलाबाईच्या घरी. कालच तर सांगितलं त्याइले का उद्या सकाळचा बा चहा नाश्ता तुमच्याच घरी करन. हो तर पटकन चालले जा म्हटलं, चहा नाश्ता करून येऊन जा. अजून मग त्याला स्वयंपाक बी बनवा लागते. योगेश कामाले जाते आणि ते काकाजी कामाले जाते. हो, मग आम्ही जाऊ. मग नाश्त्याची घाई, स्वयंपाकाची घाई, आणि पाहुणे येते तर स्वयंपाक थोडी बनवत बसन. मग 5-10 मिनिट तर बसनच ना गोष्टी सांगत. नाही तर काय, मग कोणी आपल्या घरी येते तर आपण काय कामं करत राहतो काय? हा, पाहुणे आल्यावर तर बसाच लागते ना पाहुणे बरोबर. त्याच्यानं म्हणून राहिले पटकन चालले जा. ठीक आहे ना, जातो जातो. अन म्हटलं आमच्यासाठी घरी काही चहा नाश्ता बनवू नको आणि बनवून ठेवूही नको. स्वयंपाक बनवजो फक्त. दे ना मग धाराला आवाज अन चालले जा पटकन. अन लेकरायले घेऊन जाऊ काय सांग, करावू देऊ घरी? राहू दे ना, लेकरायले कायले घेऊन जात आई? खेळून राहिले न ते दोघे जण लक्ष्मी बरोबर, तर खेळू दे त्याले. तुम्ही दोघी जणी जा आणि भेट देऊन येऊन जा. हो, वा नाही देते का काय तर. दिन असन ना आता, हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला टाइम आहे म्हणे 2-4 दिवस. आता एका एकाच्या घरी चालू आहे तर नंबर येवाच आहे, तर बहुतेक देऊन देईन. हो, आता कधी करते ना काय करते, त्याच्यानं म्हणत असन घरी येईन तर वाण बी देणं होते बा आणि चहा नाश्ताही होते. तर येतो मग आम्ही. हो हो, जा आणि या मग. आई भूक लागली ना मला. भूक लागली? चाल ना तर मग पोहा बनवून राहिली मी. पोहा बनवू दे आणि मग गरम गरम देतो मी पोहा. नाही आई, गरम गरम पोहा नाही पाहिजे मला. चहा बनव. चहा बिस्किट खातो मी. मला पोहा नाही खावायचा आहे. बिस्किटच खाईन मी. अरे बिस्किटी खाजो, पण म्हटलं पोहाही खा लागते. पहिले पोहा खाऊन घे, मग चहा बनवतो मी आणि मग चहा बिस्किट खाय. नाही आई, मला नाही खावायचं आहे म्हटलं तर मी नाही खाणार पोहा. चाय बनव. पोहा नको बनव. मी चाय बिस्किट खातो. बरं, चाय बनवून देतो. चाय बिस्किट खाय आणि होमवर्क करून घे. टीचरनं दिलं ना होमवर्क. रात्री कर म्हटलं तर रात्री नाही. आता नाही करत आई, आता नाही करत. आता करून घे. राहू दे आई, आता नाही करत मी. शाळेत गेल्याबरोबर करून घेईन मी. असं आहे ना मग तुझं काम. शाळेतून आल्याबरोबर म्हणा होमवर्क करून घे बाबू. तर होमवर्क नाही करत, मग कर नाही रात्रीनं. मग रात्रीनं म्हणा होमवर्क कर रे, होमवर्क कर रे. तर मग म्हणता आई झोप लागते मला, झोपू दे सकाळी करन. आता सकाळी म्हणून राहिली तुले होमवर्क कर, तर आता काय म्हणतं का मी आता नाही करत. आता तुले खेळायचं आहे, कुदायचं आहे आणि मग शाळेत जावाचं आहे. तयारी वयारी करून शाळेचाच टाईम होते. आणि आता म्हणून राहिला का शाळेत करन. शाळेत होमवर्क देते ते शाळेत नाही करत. आणि आता खरंच करशील काय तू इकून गेल्याबरोबर? होमवर्क करायला बस, नाही तर तू आज मार खातं. खरंच सांगून राहिली. 2-3 दिवसापासून पाहूनच राहिली मी, त्या मागं लागाच लागून राहिलं होमवर्कसाठी. मागं मागं चांगला अभ्यास करत होता, अजून लागला खेळा कुदाले. राणी पाहिजे बरं किती मस्त अभ्यास करते तर. जेव्हा पाहिजे तेव्हा अभ्यास करत राहते. आणि तिची रायटिंग पाहिजे बरं किती मस्त लिहिते तिथं. तू अक्षर पाय. क काढतं का फ काढतं काही समजाले नाही येत. तर आई, मला लिहिणं नाही आवडत ना. नाटकं नको करू. चाल बरं पहिले, चाल पटकन चहा बनवतो, नाश्ता कर आणि चुपचाप होमवर्क करायला बस. आज यानं होमवर्क नाही केलं तर याले चांगलीच पिटतो ना मी. चांगली पिटाई करतो याची, तेव्हाच ऐकून या, नाही तर ऐकतच नाही ना. अहो मी काय म्हणतो, आज म्हटलं आपल्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे. संध्याकाळून आहे म्हटलं 6-7 वाजता. तर तुम्ही घरी राहाल का बाहेर जाण म्हटलं त्यावेळेस? तुले कार्यक्रम करायचा आहे तर तू कार्यक्रम करणं. मला कोण घराच्या बाहेर हाकलून राहिली? थंडीत कुठं जाईन मी? तुमचं ना असंच आहे, चांगला नाही विचारन, प्रेमाने विचारन तरी तुम्ही कावरल्या कुत्र्यावानीच धावता म्हटलं. प्रेमानं नाही बोलू शकत काय तुम्ही? प्रेमाची भाषा नाही आहे काय तुमच्याजवळ? चांगल्यानंच विचारून राहिली ना मी. कार्यक्रम आहे बा तर तुम्ही घरी थांबान का बाहेर थांबान? कधी कधी राहता ना 10-10 वाजेपर्यंत बाहेर चौकात बसून. माय मूड राहते तर राहतो मी चौकात बसून, नाही तर मग आपल्या घरी टीव्ही पाहत जेवण खाऊन करून 9-10 वाजेपर्यंत. ठीक आहे ना, तुमची मर्जी बाबा. तुम्हाला घरी राहत असेल तर घरी राहा, संध्याकाळी बाहेर जात असेल तर बाहेर जा. पण म्हटलं हॉलमध्ये मी कार्यक्रम करून राहिली तर तिथं नका थांब जा अशी म्हणून राहिली मी. बाकी कुठेही थांबान तुम्ही. बेडरूम आहे, किचन आहे, बैठक रूम आहे, जिथं बसायचं आहे तिथं बसा, पसरा, झोपा, काही करा. पण हॉलमध्ये नका काही करता, म्हणजे झोप जा नका तिथं. समजते ना प्रीती, तेवढं मलाही समजते.
मला काय मूर्ख समजून ठेवलं काय त्या? मी काय मूर्ख दिसून राहिलो काय? नाही नव, तुम्हाला काय मूर्ख समजून राहिली मी? सांगून राहिली का हॉलमध्ये येईन बाया गिया तर तिकडे नका राहू. ठीक आहे ना, नाही येणार हॉलमध्ये, झोपून राहीन मी बेडरूममध्ये. किती वाजता कार्यक्रम करतो, काय करतो, कर ना तू. काही घेणं देणं नाही, कर मस्त कार्यक्रम कर. आणि मी काय म्हणतो, हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तर स्वयंपाक गिंपाक पहिलेच बनवून ठेव जा. नाही तर उपाशी झोपा लागन मग लेकरायले. आणि तुमच्या बायाचं मोठं हे राहते. लवकर होत नाही म्हटलं. एकदावच्या बसल्या गोष्टी करत अर्धा एक तास उठतच नाही ना. तिकडे भूकही लागली असन, तहानही लागली असन तर उठत नाही म्हटलं. असं तुमचं काम राहते. त्याच्यानं म्हणून राहिलं संध्याकाळसाठी आमच्यासाठी स्वयंपाक बनवून ठेवून देजो. हो ना, बनवून ठेव, नाही झोपू देत मी तुम्हाला उपाशी. बनवून ठेवा. आणि म्हटलं वानदेवाचं सामान घे आणलं त्या? आणलं ना, कालच तर गेली होती. हाव काय, काही लागन तर सांगजो, घेऊन येईन मी संध्याकाळी येता येता. आणा लागन का काही मार्केटमधून? कामाला चाललो मी. नाही, आता काय पाहिजे, आता काहीच नाही पाहिजे. कालच तर घेऊन आली मी. गाजर आहे, वाटाण्याच्या शेंगा, वानदेवाचं ते कालच घेऊन आली मी. रांगोळी हे ते आणायची होती मला, तर कालच तर घेऊन आली मी थोडं थोडं सामान. ठीक आहे ना. आणि झेंडूचे फुलं गुलं लागन तर सांगजो. आता तुम्हाला यायलेच तर 6 वाजून जाते. आणि कधी आणन तुम्ही आणि कधी डेकोरेशन करन मी? लवकर यान काय तुम्ही मग 4 वाजता? हो, 4 वाजता कायले, आज 2 वाजताच येतो. आज दिवसभराचं काम नाही आहे, 4 घंट्याचं काम आहे. म्हणून राहिलो, काही आणा लागत असेल तर सांग, घेऊन येईन. आणि येता येता मार्केट लागतेच. आणा लागते काय मग फुलं गिलं? बरं, घेऊन ये जा ना मग झेंडूचे फुलं ताजे ताजे मस्त. जास्त नका आणजा, अर्धा किलो. होईन काय तेवढे फुलं? हो हो, होत जाते ना, होऊन जाते. घेऊन ये जा. बरं, बनव मग लवकर लवकर डब्बा, निघन आता थोड्या वेळात. काहून जेवण करून नाही जाण काय तुम्ही घरूनच? नाही, घरी नाही जेवण करत मी, तिकडेच जेवण करून घेईन कामावर गेल्याबरोबर. आणि मग कामाला लागन. ठीक आहे ना, तर जास्त वाजता डब्बा बांधून देतो मग 2 टायमीचा. हो, बांधून देजो 5 पोळ्या. ठीक आहे ना, बनवतो मग तुमच्यासाठी पटकन. आलूची चटणी बनवतो आणि पोळ्या बनवतो. आलूची राहू दे ना, गोड गोड लागते आलू. आलू नाही आवडत. टमाटर असेल तर टमाटरची चटणी बनव. लेकराला आलू आवडते म्हणून म्हणत होती आलूची चटणी बनवतो. तिखट वखट बनवतो ना मस्त, मिरच्या विरच्या टाकून. बरं, बनव मग, लेकरासाठी बनवायचं आहे तर बनव मग आलूची चटणी बनव. हो हो. अशा ये कधी कधी उद्धटासारखी बोलते, रागानं बोलते. त्याला म्हटलं आलूची चटणी बनवतो तर नको बनवू म्हणते. म्हटलं लेकराला आवडते तर मग म्हणते बनव. असे वाटते कधी कधी लयच कठोर आहे बापा, लयच कठोर आहे. आणि कधी कधी एकदम प्रेमानं वाटते. काय म्हणत होते, कायले कार्यक्रम करा लागते, मग माझ्या घरवर मी कुठेही राहीन, कुठे झोपन. आणि आता चांगलेच म्हणून राहिले, काय काय आणा लागते, रांगोळी पाहिजे का, फुलं पाहिजे का, सांगजो, फोन लावून सांगजो, येता येता घेऊन येईन. कसे असो पण लेकराची तर कदर करते. लेकरावर तर प्रेम करते. तेवढंच लई मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. चाल गड्या, लवकर लवकर स्वयंपाक करतो, लवकर लवकर कामं करतो आज. मग दुपारी अजून रांगोळी काढा लागन, टाइमच लागते रांगोळी काढायला. 2 वाजतापासून लागून देईन मी रांगोळी गिंगोळी काढायला, रांगोळी काढणं, तयारी करणं, टाइमच लागते. स्वयंपाकी बनवून ठेवणं. आणि घरी एकटीच आहे मी, एकटीले लय कामं होते. आईले म्हटलं होतं ये जवळ हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तर करून घे म्हणते तूच, माझ्या कोणतं काम आहे. अशी आहे मग आई बी. मस्त आली असती तर नाही येवाले नाही पाहत, कामं सांगते म्हणून. असे कोणते कामं सांगतो की आईले कामं नाही सांगत. आईच्या बी लेकरं पाहायला जीवार येते ना, लेकरायले पाहायला लावतो. प्रीती, चाल बाप्पा, जाऊन पाहतो काय म्हणते येतं. कुठं निघाल्या काकू सकाळी सकाळी? कुठं नाही, इकडेच चालली मी चंद्रकलाबाईच्या भेटीले. आजचा नाश्ता म्हटलं तिकडेच आहे ना, चंद्रकलाबाईच्या घरी. अच्छा, हो हो, काल म्हणत गिनत तर होत्या चंद्रकला मावशी ये जा म्हणे घरी. हो, त्याच्यानं चाललो जातो म्हटलं, नाही तर अजून राग येईन. हो हो, आज आहे ना मग तुम्ही का चालले आज गावाले? आहे ना, आजच्या दिवस आहे, आम्ही उद्या जाईन गावाले. आज आता प्रीतीने बोलावलं ना आम्हाला हळदी कुंकूच्या कार्यक्रमाले, तर आजच्या दिवस मुक्काम करतो आणि उद्या मग गावाले जाईन दुपारून. हा काय, पाहिजे मग उद्या सकाळी जमलं तर येऊन जा माया घरी, नाही तर मग संध्याकाळीच ये जा. संध्याकाळी तर टाईम नाही भेटणार बाई मंदा. आता संध्याकाळी प्रीतीच्या घरी जा लागते ना, तर संध्याकाळी तर नाही जमणार. उद्या सकाळी की पाहतो. पहा मग सकाळी जमन तर सकाळी ये जा, पण ये जा नक्की. संध्याकाळी या नाही तर सकाळी या, पण या म्हटलं, दोघी जणी ये जा. हो हो, येतो ना, मी दोघी जण येतो. बरं या मग चंद्रकला मावशीच्या घरून चहा नाश्ता करून. हो हो, ये जो धारा घरी. हो ताई, येईन ना, येईन, आई सोबत येतो मी. हो ये जो. येतो मग काकू. हो. इनबाई,
हिनबाई, चंद्रकलाबाई, धारा, चंद्रकलाबाईच्या सुनीचं नाव काय आहे माहित आहे का? नाही आई, काय तरीच आहे. भवरूनच आहे, पण मला आठवून नाही राहिलं काय आहे तर. भवरूनच आहे, भक्ती आहे, भारती आहे, पण भवरूनच आहे काय आहे तर. सुनबाई, या ना काकू, बसा बसा, बस ना धारा, बस. नावच नाही माहीत हो बाई तुय. माई सून म्हणते भवरून नाव आहे म्हणते त्या ताईचं, पण काय नाव आहे माहित नाही म्हणते. भक्ती आहे का भारती आहे, पण हाय म्हणते भवरून. अच्छा, माय नाव काय भावना? हो हो, भावना भावना, आता लक्षात ठेवून भावना. बसा ना, बस ना धारा. हो ताई, बसतो ना, बस आई. काय करून राहिली तुही सासूबाई? आत्याबाई काय आंघोळीला गेल्या. बसा ना तुम्ही, मी चहा नाश्ता बनवतो. हो हो. आतापर्यंत आत्याबाई वाटच पाहत बसली होती. रेखाबाई आली नाही, रेखाबाईची सून आली नाही. येते का नाही येत, दारावरच बसल्या होत्या बाहेरच अर्ध्या घंट्यापासून बसल्या बसल्या. आणि मग म्हणते आता आंघोळच करून घेतो म्हणते. यायला आले टाईम असन म्हणे, आता चहा नाश्ता करूनच येते, थोड्या वेळानं येते म्हणे अंग पाय धुवून. तर मी बी अंग पाय धुवून तयार राहतो म्हणे. तर आंघोळीला गेल्या, पाणी टाकलं ना. काही नाही होत. जास्त काही नाश्ता नको बनवजो बाई, थोडा थोडा बनवजो आमच्यासाठी. काय होते काकू, करून घे जा, थोड्या थोड्यानं काय होऊन राहिलं. पोटभर करजा मस्त. घरी गेल्यावर जेवण करायचं आहे ना. जेवणाले टाईम आहे, जेवण काय तुम्ही आत्ताच करून राहिल्या काय? घरी जाण मस्त अंग पाय धुवान, आरामात म्हटलं जेवण आता 11-12 वाजता. हो ते आहे म्हणा आरामात, पण थोडा थोडाच बनव ना. काय बनवू मग काकू, काय आवडते तुम्हाला? पोहा आवडते का उपमा आवडते? बनव ना, पोहाच बनव. बरं बरं. लेकराले नाही आणलं धारा, लेकराले नाही आणलं काय संग? खेळून राहिले ना दोघे जण घरी मस्त लक्ष्मी संग. त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या, खेळून राहिले तर खेळू द्या त्याले. हाव काय? झाली आंघोळ चंद्रकलाबाई? हो हो, झाली ना आंघोळ झाली. लय वेळची आल्या काय तुम्ही? नाही नाही, जास्त वेळ नाही झाला. तुम्ही आंघोळीले गेले आणि आम्ही आलो. हा काय, मी तुमचीच वाट पाहत होती. म्हटलं येते का नाही येत, किती वेळ आहे ना, काय वेळ आहे बा. आता जाऊ द्या म्हटलं, पाणी तपलं होतं तर चालली गेली मग आंघोळीले. चांगलं झालं ना. या बसा. बाई धारा, काय म्हणते म्हटलं बबन? सगळं ठीक आहे? हो सगळं ठीक आहे ना. आईच्या गावाला गेलते? नाही ना मामीजी, गावाला नाही गेले मी. आता पहा लागन पुढच्या महिन्यात गे, नाही तर ह्या महिन्यात जाईन मग एंडिंगले. हा काय, जाजो ये जो पाहून पण करून. हो पाठवा लागन ना तिले, तिचंही मन आहे गावाले जातो गावाले जातो. तिले म्हटलं पहिले इकडे चाल बा बबिताच्या घरी 2 दिवस राहू, आणि तिकडून आल्यावर मग तिकडे जाजो म्हणत होती. तर पाठवा ना तिले पाठवतो ना गावाले. हो हो, बरी आहे धाराच्या आईबाबाची तब्येत? बरी आहे ना, आईबाबाची तब्येत बरी आहे. लय दिवस झाले म्हटलं उमाबाईले, त्या भाऊले पाहिलं नाही, सुधाकर भाऊले. एखाद्या वेळेस येईन गावाले तर पाठवा लागन मग इकडे. पाठव जा, तुमच्या घरी येत असन आणि तिकडच्या तिकडे त्याच्या गावाले. इकडे काय येते ते? तर त्याच्या मागं कामच आहे ना. घरीच 2च जण आहे. धारा एकुलती एक, ना बहीण ना भाऊ, त्याच्यानं त्यालेच कामं करा लागून राहिले. बहीण नाही तर भाऊ कोणी ना कोणी पाहिजे होतं धाराले, नाही काय? हो, सहारा झाला असता तेवढाच त्याले, पण त्याने एकच ठेवलं. काही नाही होत, म्हातारे आहे, जोपर्यंत करणं होते तोपर्यंत करन. नाही तर मग हाय मग धारा न बबन सांभाळाले. त्याले सांभाळ जा, आणि रेखाबाई गंगाधर भाऊ यायले सांभाळ जा. हो ते तर आहेच. मग आता धारा काय तिच्या मायबापाले फेकून थोडी देवाची. जवळ तर कराच लागन ना त्याले, नाही झालं तर जोपर्यंत करते तोपर्यंत आहे. पण अजून तर टाईम आहे म्हणा. आता एवढ्या लोक थोडी म्हातारे होऊन राहिले ना, आम्ही म्हातारे नाही होऊन राहिलो. हो हो, टाईम आहे तोपर्यंत मस्त नातूही मोठे मोठे होऊन जाते. मग म्हटलं नातू सांभाळून घेईन तुम्हाला, दाराची गरजही नाही पडत आणि ना बबनची गरज पडन मग तुम्हाला. नातवच हँडल करून घेईन म्हटलं. चल रे बाबू, दवाखान्यात चालायचं आहे. काढली गाडी नातवानं का भुर्र दवाखान्यात. हो होऊन जाते ना माय नातो मोठे मोठे तोपर्यंत. हो करा ना रेखाबाई, नाश्ता करून घ्या. हो हो, करतो. बाई भावना, नाश्ता करून घे ना. करतो ना काकू, मी करतो ना. पहिले तुम्ही करून घ्या, मग मी करतो. करू म्हटलं संग मग. करा ना तुम्ही, करतो मी करतो, माय टेन्शन नका घेऊ. पोहा नाही आवडत तिले भावनाले, म्हणून ते तशी म्हणून राहिली मग करतो. पोहा नाही खात ना ते. अच्छा असं आहे काय? हो, पोहा नाही आवडत, खाईन तर थोडासा खाते
नावापुरता, नाही तर तशी खावाले नाही पाहते. हा काय बरं, चहा पेजो लेकाले, पोहा नाही खात तर. लेकराले काऊन नाही आणलं धारा? दोघाले घेऊन आले पाहिजे होतं इकडे नाश्ता करायला. लेकरायले आणलं असतं, पण लेकरही नाही येत ना. आता रिंकूचे लेकर आहे घरी, बबिताचे लेकर आहे ना, आमचीचे दोघं. 5-6 लेकरं मस्त खेळते, एकामेकाले मारते, ओढताड करते आणि खेळते, एकामेकाले मारते आणि जवळही जाते. हो, आणि लेकराबरोबर लेकरायले गमते ना. हो, आता आजच्या दिवस आज उद्या खेळू देतो, मग दोघं खेळते. गावात जात असेल ना कोणाच्या घरी खेळाले? कोणाच्या घरी कधी कधी जाते तर जाऊ देतो, पण असं जास्त नाही जाऊ देत मी. कधी मी पाहतो, कधी धारा पाहून घेते लेकरायले, कधी बबन पाहून घेते, बबनचे बाबा आहे. आता घरीच आम्ही 4 जण आहे, तर बाहेर जायचं कामच नाही. घरातल्या घरात, अंगणात. आता अंगणच तर किती मोठं आहे, तिथंच खेळत राहते बाहेर. हो, आणि एकटं नाही आहे ना, मेन म्हणजे सोबती आहे एकामेकाले, त्याच्यानं काही वाटत नाही अजून कोणी पाहिजे म्हणून खेळाले. एकटं लेकरू राहते तर एकटं वाटते, पण आता तुमच्या इथं संग मग 2 जण आहे तर काही वाटत नाही त्याला. हो, रिंकूचं पोरग मस्त आहे. दोन्ही लेकरं बापावरच गेले पण. हो, पोरगी बापावर गेली, पोरगही बापावरच गेला. दोघांचे चेहरा गोल गोलच आहे ना, गोलटे गोलटे. हो ना, एकाचाही चेहरा रिंकू आणि नाही आहे. रिंकूचा चेहरा लंबा येते. हो, पोरगी गोलठ्या गोलट्या चेहराची आहे आणि पोरगही तसंच आहे, गोल गोल. हो, बापासारखे दिसते ना, आणि मस्त आहे, चांगला हट्ट-कट्ट. आता झाला असेल ना तो, कित्येक महिन्याचा झाला तर झाला असेल, 8-10 महिन्याचा झाला का किती झाला तर. जून महिन्यातला होय तो, जूनच्या 30 तारखेचा का काय. मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. हो, 8 महिने झाले ना. हो, म्हणजे आता 8 महिने होईन त्याला. जानेवारीच महिना चालू आहे, फेब्रुवारी महिना लागायचाच आहे अजून. अमाय हो गड्या. मी 1 महिना जास्त पकडून राहिली. हो, 7 महिन्याचा झाला तो, आता 8 वर रनिंग आहे त्याले. आता ह्या 30 तारखेला 8 महिने होऊन जाईल. हो ना, 72 दिवस जाते म्हटलं. 72 दिवस गेले ना, झालाय तो 8 महिन्याचा. आणि 4 महिने नाही जात तर होईन 1 वर्ष. हो ना, बाद दिवस जाते. चंद्रकलाबाई लवकर दिवस जाते. करा मग नाश्ता करा, नाही तर पोहा थंड होऊन जाईल. हो, करा ना करा, मी करतो, तुम्ही करा. या ना मग प्रीतीच्या घरी. हो, येईन ना. हाय ना, आज आम्ही 2 जणी आहे. आज थांबतो, उद्या जाईन मग गावाला. असं भावना आता आल्या म्हटलं रेखाबाई आणि धारा, तर दोघीले हळदी कुंकू लावून वाण देऊन देजो. माय, आमची आंघोळच तर व्हायची आहे व, नाश्ताच करून राहिलो आम्ही. अंग पाय तो धुऊ द्या, मग मस्त आरामात देजो ना. आता घरी आल्या तर घेऊनच घ्या ना, मग अजून डबल यान काय तुम्ही. तर या जा ना तिकडे शांताबाईच्या घरा इकडे दुपारी. आणि तेव्हा देऊन दे जा. बरं, पाहतो, नाही तर तुम्ही शेजा मग अंग पाय धुवून. ठीक आहे ना, आम्ही शिवून जाईन अंग पाय धुवून. काय म्हणतं धारा, येऊन जाऊ मग दुपारी जेवण खावण करून घुमत फिरत. ठीक आहे, नाही दुपारी येऊन जाऊ 2 वाजता. ये जा पण आठवणीनं. हो, येईन ना. करा मग नाश्ता, मी चहा पाहतो. हो. अम्माय बाई, रांगोळी तर मस्त काढली प्रीतीताईनं. मस्त काढता येते प्रीतीताईले रांगोळी. साडीचा पदर काढला, त्याच्यावर नथ काढली आणि हळदी कुंकू मस्त जमला. कलरही मस्त भरता येते, पण डोकं लावून भरते कलर वलर. डेकोरेशन केलं असं अजून घरात प्रीतीताईनं. हाच तिचं काम. स्वतःही मटकते ना घरालाही मटकवते. काय झालं, काऊन बडबड करून राहिली आशा? काही नाही रूपा, ये ना, आली काय? हो, बाकीच्या आल्या काय? बसा ना शांता काकू, चंद्रकला काकू, बसा. एवढी मोठी जागा आहे, बसा म्हटलं. आणि तुमच्या इनबाईले बसू द्या. माय, तर बसू नाही देत काय बापांनी? मले काय लय मोठी जागा लागते काय? बसा ना, बसा. हो रूपा, आवाज तर येऊन राहिला अंदरून. आल्या बहुतेक, सगळ्या जणी आल्या वाटते. चाल मग आपण जाऊ. आरामात ये, आरामात, घाई काही करू नको. हो, येतो ना, आरामात येतो, चालतो. तुझ्याच मागं आले मी घरात. हो, आल्या सगळ्या जणी? हो, आल्या ना, सगळ्याच जणी आल्या. रुपा इथं आली. रूपा बरोबर आली तिच्या वेळेवर. साडी तर मस्त घातली प्रीतीताई. घातली बा आता. प्रीतीताई लय हुशार आहे. काल मला म्हणत होती का पिस्ता कलरची घालतो म्हणे. नाच पाय, आज पिवळ्या कलरची घातली. पिस्ता कलरची काय कधी घालून घेईन, उद्या घालून घेईन मी. त्यात काय, उद्या घालून येईन मी. उद्या कोणाच्या घरी जा लागते? माया घरी येऊन दादा ना उद्या. मोले कोण असं करता बा, उद्या माया घरी येऊन दादा.
ठीक आहे ना, सगळ्या जणी पहिले रुपाच्या घरी चाललो जाऊ उद्या. हा, बाकीच्या घरी मग जाता येते. हो हो, चाललो जाऊ. काय म्हणता मंदा, राधा, भावना, बबिता, आशा, काय म्हणता तुम्ही? चाललो जाऊ ना मावशी, काय म्हणू बा, आम्ही चाललो जाऊ उद्या रुपाच्या घरी. आणि थोड्याशा लवकर ये जा, 5 वाजताच. ठीक आहे ना. डेकोरेशन तर मस्त केलं प्रीती ताई. हा, बांगड्या गिंगड्या, फुलं पानं, हा मस्त डेकोरेशन केलं बा. काय गुलाबाचे फुलं होय काय? गुलाबाचे नाही होय, शेवंतीचे फुलं नाही भेटत काय, ते कलरचे ते वाले फुलं होय शेवंतीचे. आणले ना बापा तुमच्या भावानं. माय बाई, पाय बरं किती कामाचे आहे. हा, फुलं गिलं आणून देते, पानही आणले वाटते. हो, आज देव पावला ना आमची, तर माहित नाही काय देव पावला म्हटलं मोठा साजरा. फुलं आणून दिले, पानं आणून दिले, आणखी कलरचे फुलं आणले. काय चांगलं आहे ना, देव पावलं तर. कुठं गेले मग आता देव माणूस? हाय ना बेडरूम मध्ये, हाय आराम करून राहिले. त्याला सांगून ठेवलाय हॉल मध्ये भटक जा नका म्हटलं, जोपर्यंत माय मैत्रिणी आहे तोपर्यंत याचच नाही म्हटलं तिकडे, मनामनात व्हायचं काम नाही. काय हो, तर आराम करून राहिले आता. कर ना म्हणते तू कार्यक्रम, नाही येत म्हणते मी मना. चांगलं आहे ना. प्रीती, लाव म्हटलं आता. सगळ्या जणी तर आले हळदी कुंकूला, अन वाण देऊन दे, नाही काय शांताबाई? लवकर कार्यक्रम आटपला तर लवकर घरी जाणं होते. हो, घरी गेल्यावर बी कामच राहते ना. कायले घाई करून राहिले, घरी जाऊन आरामच करायचा आहे ना, जेवण खावण करून. तर काय बसूनच ठेवतं काय मग आम्हाला आता तुझ्या घरी आलो तर? बरं बा, नाही बसून ठेवत. लावतो मी हळदी कुंकू, लावतो सगळेले आणि वाणही देतो. सगळ्या जणी मस्त सुंदर दिसून राहिल्या म्हटलं, एकदम टनाटन. हाव काय, तू बी चांगली दिसून राहिली बा. तू तर सगळ्यात सुंदर दिसून राहिली. खरंच सांगतो ना प्रीती, चांगली दिसून राहिली तू. हाव काय, धन्यवाद. घ्या आता एक जण आईनं घ्या आणि मग वाण देतो मी. घ्या ना शांता काकू, तुमच्यापासूनच सुरुवात करा. हो हो, करतो ना. डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल. डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल. शांताराम रावाच्या नावाने कुंकू लावते लाल. मंदिरात वाहते फुलं आणि पानं, मंदिरात वाहते फुलं आणि पानं. गंगाधर रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान. छन छन बांगड्या झुमझुम पैजन, छन छन बांगड्या झुमझुम पैजन. अजय रावांचे नाव घेते, ऐका सारे जण. काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून, काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून. प्रकाश रावांचे नाव घेते, सर्वांचा मान राखून. शंकराला बेल, विष्णूला तुळस. शंकराला बेल, विष्णूला तुळस. किशनरावांचं नाव घ्यायला कसला हो आळस. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. दिवाकर रावांचं नाव घ्यायला उखाणं कशाला हवा. घे रिंकू, घे म्हटलं आता, तुझ्यावरच आहे नंबर, तुझ्याच आहे नंबर. हो प्रीती ताई, घेतो ना घेतो. आठवण करून राहिली मी, कोणता घेऊ बा, कोणता चांगला वाटन. अच्छा, आज पाठांतर करून आली नाही, पाठ करून आली वाटते. 10-12 10-12 तर नाही, 4-5च पाठ केले, पण चांगले केले. असं घे ना मग. 10तून 10 गेले बाकी राहिले शून्य. 10तून 10 गेले बाकी राहिले शून्य. राजेश रावांसारखे पती मिळाले, हेच माझे पुण्य. अरे वा, मस्त उखाणं घेतलं. घ्या मंदाताई. अरे वा, काऊन नाही, घेतो ना. अलिबागच्या समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू. अलिबागच्या समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू. गुलाबराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू. कावडा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव. कावडा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव. पवनरावांचे नाव घेते, बंद करा टिव टिव. संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण. संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण. योगेश रावामुळे मिळाला मला सौभाग्याचा मान. क्रिकेटच्या मॅचमध्ये धोनीने मारली 6. क्रिकेटच्या मॅचमध्ये धोनीने मारली 6. बबन रावाला केलं मी 7 जन्मासाठी फिक्स. प्रीतीताई, आता तुम्ही उरल्या ना, तुम्ही घेऊन घ्या ना उखाणं. तुम्ही घेऊन घ्या म्हटलं ना, देऊन द्या आम्हाला वाण मग. हो, घेतो ना, घेतो. ऐका मग. जमल्या साऱ्या जणी हळदी कुंकवाच्या निमित्ताने, जमल्या साऱ्या जणी हळदी कुंकवाच्या निमित्ताने. संसाराचा रथ चालवेन किशोररावांच्या साथीने. भेटलं ना सगळे वाण, कोणी राहिलं तर नाही ना? हो, भेटलं ना, सगळेले भेटलं वाण. हो ना, हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, तर हळदी कुंकू ठेवासाठी दिलं बा प्रीतीनं आपल्याला. हो ना, द्या लागते ना, पाहिजे नाही का? आवडलं काय तुम्हाला? हो, आवडलं ना आम्हाला. झाला बापा प्रीतीताईच्या घरचा कार्यक्रम. माय बाई, माय पोरगी लढून राहिले.
पाय पाय कायले रडून राहिली तर. हो हो पाहतो, बसा तुम्ही. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.